ए, चला तर आपण शेवग्याचे पानं तोडून घेऊत. माझ्या अंगणामध्येच आहे शेवग्यांचं झाड आणि ती पाने आहे ना बघा, बिलकुल कवळी कवळी मी तोडलेली आहे. बघा तुम्ही, अशा प्रकारे छान कवळी आहे एकदम. किती छान आहे बघा, पाने हिरवी हिरवी कवळी कवळी. माझ्या घरीच आहे. चला तर मग त्याला काय काय साहित्य पाहिजे ते सांगते. शेवग्याची शेंगा, शेवग्याची पानं हे दाखवत आहे. शेवग्याच्या शेंगा 4 ते 5 घेतल्या मी. मीठ, लाल तिखट, हळद आणि धना जिरा पावडर, कांदा आणि 3 टमाटे पिकलेले घेतले मी आणि कोथिंबीर. अशा प्रकारे. आणि हे आहे बघा, हे छान सोलून घेत आहे मी. त्याच्यावरचे जे असतात बघा साल्ट, ते काढून घ्यायचे. अशा प्रकारे पूर्ण काढून घ्यायचे. आणि ही भाजी आहे ना, खूप पौष्टिक आहे. भरपूर प्रमाणात याच्यामध्ये हाय फायबर, हाय प्रोटीन असते. नक्कीच अशा भाज्या आपल्या आहारामध्ये नेहमी खाव्यात किंवा 8 ते 10 दिवसांनी या भाजींचे सेवन करावे. ही भाजी थोडी वेगळ्या पद्धतीने मी बनविली आहे. ते म्हणजे माझ्या घरीच अंगणामध्ये शेवग्याचे झाड आहे. त्या झाडांचे कवळे कवळे पानं मी तोडून घेतलेले आहे. बघू शकता, छान काढून घेत आहे मी. अशा प्रकारे छान कट केले मी, छोटे छोटे तुकडे. छान छोटे छोटे तुकडे करून घेतले मी अशा प्रकारे. आणि शेंगा आहे ना, जास्त जरड नाही घ्यायच्या. थोड्या जास्त जरड पण नाही आणि जास्त कवळ्या पण नाही, मिडियममध्ये घ्यायच्या, जेणेकरून आपल्याला टेस्टला पण छान येईल. बघा, हे टमाटे आहे ना, मी चिरले आहे आणि तेलामध्ये भाजत आहे. 1 कांदा, 3 टमाटर, आणि असं छान परतून घ्यायचं तेलामध्ये. छान असं तेलामध्ये आहे ना, छान भाजून घ्यायचे. आणि लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आम्ही 5-6. नेहमी खात राहायची अशी भाजी. अद्रकचा तुकडा पण मी घातलेला आहे याच्यामध्ये. जिरा आणि धने शेवटी घातले मी. बघा, छान सोनेरी कलर आलेला आहे याला, कांद्याला. आणि टमाटर पण शिजलेला आहे. आणि ही पानं आहे बघा, मी तोडलेली कवळी कवळी पानं छान तेलामध्ये परतून घ्यायची अशा प्रकारे, जेणेकरून जो त्याला वास असतो बघा, उग्गीर वास असतो, तो निघून जाईल. जास्त नाही परतायचं, थोडं 2 मिनिट. आणि ही पाने आणि टमाटर वगैरे आहे ना, ते वाटण करून घ्यायचं आपण. झालेलं आहे वाटण. बघा किती सुंदर कलर आलेला आहे, बघू शकता. आणि त्याच कढईमध्ये आहे ना, मी तेल टाकलेलं आहे. राईची जिऱ्याची फोडणी टाकत आहे. आणि हळद टाकली मी. आणि ती पेस्ट आहे बघा वाटण, ते पण त्याच्यात घालायचं. आणि लाल तिखट अशा प्रकारे छान भाजून घ्यायचं, परतून घ्यायचं.
आणि मीठ पण घालायचं, चवीपुरतं मीठ आणि धनिया पावडर. छान भाजून घ्यायचं असं तेल सुटेपर्यंत. जेव्हा तेल सुटते बघा, तेव्हा आपलं हे वाटण आहे ना छान शिजल्यासारखं होते. आणि कोथिंबीर पण मी घातलेली आहे. तेलामध्ये कोथिंबीर जर टाकली आपण तर टेस्ट वेगळीच छान येते. बघा, एकदा ट्राय करा. आणि शेवग्याच्या शेंगा ते पण टाकायच्या. ते पण परतून घ्यायचे तेलामध्ये, त्या मसाल्यामध्ये. बघू शकता. आणि ते पाणी होतं बघा, वाटण केल्यानंतर पाणी होतं जारमध्ये, ते पण पाणी घातलं मी याच्यामध्ये. आणि झाकण ठेवायचं. शेंगा शिजायला थोडा वेळ लागतो, 4 ते 5 मिनिट. आणि मी इकडे पराठा केलेला आहे, कॉम्बिनेशन. बघू शकता, पराठा पण किती सुंदर दिसत आहे. अशा प्रकारे मी पराठा पण तयार करत आहे भाजीसोबत खाण्यासाठी. बघा, आपली भाजी तयार झालेली आहे. किती छान सुंदर कलर आलेला आहे भाजीला. बघूनच खाव अशी वाटणारी भाजी ही तयार झालेली आहे, चमचमीत. बघा, चमचमीत अशी भाजी आपली तयार झालेली आहे. किती सुंदर कलर आलेला आहे बघा. आता काढत आहे मी प्लेटमध्ये. आणि वरून कोथिंबीर घातल्या. अशा प्रकारे माझी रेसिपी तयार झालेली आहे. नक्की ट्राय करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा मला माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आणि माझे रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे सगळ्यांचे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.